Hello students, welcome back to the channel. Today we are going to start a new topic that is the homeostasis. क्रिया शारीर या विषयामध्ये आपल्याला होमिओस्टॅसिस म्हणजेच जो सेकंड पार्ट आहे मॉडर्नचा तो मॉडर्नचा पार्ट आपण सुरू करतोय. सो लेट्स सी द होमिओस्टॅसिस टॉपिक. बघा ना, होमिओस्टॅसिस या शब्दाची जर आपण फोड केली तर हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. एक आहे होमिओ आणि एक आहे स्टॅसिस. होमिओ मीन्स द सेम अँड स्टॅसिस मीन्स द इक्विलिब्रियम. सेम इक्विलिब्रियम मेंटेन करणं म्हणजे होमिओस्टॅसिस झालं. ही होमिओस्टॅसिस जी टर्म आहे तर ती सायंटिस्ट वॉल्टर कॅनॉन या सायंटिस्टनं दिली ती. डेफिनेशन पाहूयात. इट इज अ प्रोसेस इन विच द बॉडी मेंटेन इट्स कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट बाय द फिजिओलॉजिकली. बघा, होमिओस्टॅसिस ही एक अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये आपली बॉडी मेंटेन करते कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट. आता कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट हे काय आहे याला समजण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एक आहे ECF आणि एक आहे ICF. बघा, ECF म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुइड. द फ्लुइड विच इज प्रेझेंट इनसाइड द सेल इज नथिंग बट द ICF म्हणजेच इंट्रासेल्युलर फ्लुइड. अँड द फ्लुइड विच इज प्रेझेंट आउटसाइड द सेल विच इज नोन ॲज द एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणजेच ECF. आता ECF जे आहे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड, आपण त्यालाच इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट म्हणू शकतो. कारण जे इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट मेंटेन करायचं आहे तर ते आपल्याला सेलच्या बाहेरचं मेंटेन करायचं आहे. म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मेंटेन करणं म्हणजेच इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट मेंटेन करणं. आणि म्हणजेच याची जी डेफिनेशन होईल ती काय होईल? इट इज अ प्रोसेस इन विच बॉडी मेंटेन इट्स कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरॉन्मेंट फिजिओलॉजिकली. इट इज नोन ॲज होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिसमध्ये आता बघा अजून एक डेफिनेशन आपण सांगू शकतो, ती म्हणजे द प्रोसेस टू मेंटेन द बॉडी इक्विलिब्रियम इज नोन ॲज द होमिओस्टॅसिस. फंक्शन्स ऑफ होमिओस्टॅसिस पाहूयात आपण. इक्विलिब्रियम या शब्दाचा साधा अर्थ असा होतो की द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज इक्वल. याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. म्हणजे बॉडीमधल्या सगळ्या ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम म्हणजेच मेटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम, ॲना मीन्स सिंथेसिस, कॅटा मीन्स कट टू ब्रेक डाऊन. म्हणजे ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज मेनली नोन ॲज मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझमला मेंटेन करून ठेवणं म्हणजेच इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ठेवणं त्याला आपण होमिओस्टॅसिस म्हणतो. ठीक आहे. फंक्शन्स ऑफ होमिओस्टॅसिस. पहिलं फंक्शन आहे टू मेंटेन द थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन या शब्दाचा अर्थ होतो टू मेंटेन द टेम्परेचर. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे तर ते आपल्याला माहीत आहे 37 डिग्री सेल्सिअस हे बॉडीचं टेम्परेचर आहे. आता ते 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन ठेवणं हे काम आहे होमिओस्टॅसिसचं. ठीक आहे. अल्सो टू मेंटेन द ब्लड शुगर लेवल. ब्लड शुगरला म्हणजेच ब्लड ग्लुकोज लेवलला मेंटेन ठेवणं हे होमिओस्टॅसिसचं कार्य आहे. टू मेंटेन pH ऑफ द बॉडी. pH आता संपूर्ण बॉडीमध्ये प्रत्येक आपण जर ब्लडचा pH बघितला तर तो वेगळा आहे. तो जवळपास 7.35 एवढा pH येतो. आपण स्किनचा pH पाहिला तर स्किनचा pH जवळपास 5.5 आहे, म्हणजेच ॲसिडिक आहे. ॲसिडिक असण्याचं कारण म्हणजे स्किन गिव्ज द प्रोटेक्शन टू आवर बॉडी आणि म्हणून स्किनचा जो pH आहे तो ॲसिडिक ठेवला गेलेला आहे. टू मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स. हे एवढे 4 फंक्शन्स जरी आपण लक्षात ठेवले तरी एक्झामसाठी सफिशियंट आहेत. ठीक आहे. होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिसमध्ये आपण 2 प्रकारे होमिओस्टॅसिसला डिस्ट्रीब्यूट केले किंवा क्लासिफाय केले. एक आहेत पोइक्युलोथर्मस ॲनिमल्स आणि एक आहेत होमिओथर्मस ॲनिमल्स. शब्दातच त्यांचा अर्थ लपलेला आहे, समजून घेऊयात. पोइक्युलोथर्मस मीन्स द कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स अँड होमिओथर्मस मीन्स द वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. पोइक्युलोथर्मसमध्ये काय होते तर देअर बॉडी टेम्परेचर इज डायरेक्टली व्हॅरीज विथ द सराउंडिंग टेम्परेचर. तर पोइक्युलोथर्मस म्हणजे
देअर बॉडी टेम्परेचर डायरेक्टली व्हॅरीज विथ द सराउंडिंग टेम्परेचर. म्हणजे ज्या ॲनिमल्सचं बॉडी टेम्परेचर आहे तर ते सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूच्या कंडिशन्सवरती अवलंबून असतं. त्यांना आपण पोइकिलोथर्मस म्हणलेलं आहे. पण तेच होमिओथर्मसमध्ये देअर बॉडी टेम्परेचर डज नॉट चेंज विथ द सराउंडिंग टेम्परेचर. मी म्हणलं होमिओथर्मसमध्ये आपण मॅमल्स येतो आहे, बर्ड्स येतो आहे, आणि त्यांच्यामध्ये आपलं जे इंटरनल इन्व्हायरमेंट जे आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे तर 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि ते कॉन्स्टंट आहे. म्हणून आपलं जे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे तर ते चेंज होत नाही आहे टू द सराउंडिंग टेम्परेचर. ॲम्बिडियंट कंडिशन्स बाहेरच्या काहीही असो, आपलं टेम्परेचर चेंज होत नाही आहे, म्हणून आपण होमिओथर्म्समध्ये येतो आहे. पण पोइकिलोथर्म्समध्ये तसं नाही आहे. ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर बाहेरच्या सराउंडिंग कंडिशन्सवरती अवलंबून असतं त्यांना पोइकिलोथर्मस म्हणलेलं आहे. अल्सो नोन ॲज एक्टोथर्मस. बघा ना, एक्टो या शब्दाचा अर्थ होतो बाहेर. आपण एम्ब्रिओलॉजीमध्ये 3 टर्म पाहिलेत: एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म. एक्टो म्हणजे बाहेरची लेअर, एंडो म्हणजे आतली लेअर, मिझो म्हणजे त्यांच्या दोघांमधली लेअर. मग एक्टोथर्म्स, ज्यांचं थर्म्स म्हणजे टेम्परेचर, ज्यांचं टेम्परेचर बाहेरच्या कंडिशन्सवरती रिलाय करतं म्हणजे डिपेंड करतं, त्यांना आपण एक्टोथर्म्स म्हणलेलं आहे. आणि होमिओथर्म्समध्ये अल्सो कॉल्ड ॲज एंडोथर्म्स. एंडो म्हणजे त्यांचं जे टेम्परेचर आहे तर ते कॉन्स्टंट राहते, ते मेंटेन राहते, ते बाहेरच्या कंडिशननुसार व्हॅरी होत नाही आहे. त्याचं एक्झाम्पल्स आपण मॅमल्स आहेत, बर्ड्स आहेत. इफ द एक इम्पॉर्टंट नोट आहे इथं: इफ द टेम्परेचर फॉल्स द ब्लड व्हेसल कन्स्ट्रिक्ट टू कन्झर्व द हीट. इफ द टेम्परेचर रायझेस ब्लड व्हेसल डायल्यूट टू डू हीट लॉस. बघा ना, भारी वाक्य दिलं इथं. जेव्हा बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते फॉल होतं म्हणजे कमी होतं. समजा एक उदाहरण घेऊन बोलूयात आपण. आत्ता सध्या या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय, बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते आपण मान्य करूयात की बाबा 12 डिग्री सेल्सिअस आहे. 12 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर आहे ते फॉल झाले. आपलं आहे 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा फार कमी झालेलं आहे. म्हणजे बाहेर जे तर शीत वातावरण आहे, थंड वातावरण आहे. मग आता बाहेर शीत असल्यामुळे आपल्या ब्लड व्हेसल्स काय करणार, तर ब्लड व्हेसल्स कन्स्ट्रिक्ट करणार. कारण ब्लड व्हेसल्स जर जवळ आल्या, कन्स्ट्रिक्ट झाल्या, त्यांनी जर आकुंचन केलं, आकुंचन क्रियेमुळंच आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये जी हीट आहे तर ती कन्झर्व होणार आहे, तर ती मेंटेन राहणार आहे. अँड इफ द टेम्परेचर रायझेस द ब्लड व्हेसल डायल्यूट टू डू द हीट लॉस. आणि समजा आता टेम्परेचर आहे 42 डिग्री सेल्सिअस. जसं की उन्हाळ्यात तेवढं टेम्परेचर्स असतंच, 40, 42, 50. हे तर कॉमन टेम्परेचर होत चाललं आहे आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे. मग ते टेम्परेचर आहे तर आता 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर आहे तर ते राईज झालेलं आहे. मग आता यावेळेस ब्लड व्हेसल काय करणार, तर ब्लड व्हेसल डायल्यूट होणार. डायल्यूट होणार म्हणजे ते एक्सपांड होणार. एक्सपांड झाल्यामुळं होईल काय, तर ते हीट लॉस जो आहे तर तो हीट लॉस होणार आहे. आणि हीट लॉस झाल्यामुळं म्हणजे हीट कन्झर्वेशन आणि हीट लॉस हे दोन्ही बाहेरच्या कंडिशनवरून ठरायला लागले. असो, याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. पहिलं एक्झाम्पल: होमिओस्टॅसिस इज मेंटेन्ड बाय रिमूव्हिंग CO2 फ्रॉम द ब्लड. आपल्या बॉडीमध्ये जर ऑक्सिजन घेणे आणि CO2 सोडणे ही नॉर्मल प्रक्रिया आहे, ही नॉर्मल श्वसन क्रिया आहे, ही नॉर्मल रेस्पायरेशन ॲक्टिव्हिटी आहे आपल्या बॉडीची. पण समजा जर CO2 एक्सेसमध्ये आपण इनहेल केला, याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर झाडं जे आहेत, वृक्ष, प्लांट्स काय करतात, तर दिवसभर संपूर्ण ऑक्सिजन देतात आणि सगळं CO2 जो खेचून घेतला होता, जो ॲब्झॉर्ब केला होता, तो रात्री CO2 रिलीज करतात. मग समजा जर आपण रात्री झाडाखाली जाऊन बसलो तर आपली बॉडी जी आहे तर ती CO2 जास्तीत जास्त इनहेल करणार आहे. आणि CO2 इनहेल केल्यामुळं बॉडीला सिग्नल जाणार आहे की CO2 जास्त झाला आहे. मग त्या CO2ला बाहेर काढण्यासाठी होमिओस्टॅसिस हे मेकॅनिझम ॲक्टिवेट होणार आणि CO2 बाहेर काढला जाणार. किंवा याचं अजून एक दुसरं उदाहरण: किडनीज मेंटेन फ्लुइड व्हॉल्यूम बाय रिमूव्हिंग एक्सेस H2 अँड युरिया. किडनी काय करतं, आपण समजा आपल्या बॉडीची जी डेली वॉटर रिक्वायरमेंट आहे तर ती 4 ते 4.5 लिटर इतकी आहे. म्हणजे आपण जवळपास 4-4.5 लिटरपर्यंत पाणी घेतलं पाहिजे रोज. पण जर त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाणी घेतोय, काही काही जणांना सवय असते ना, उगं जाते ते बाटल्या भरून आणते ती 6-6 लिटर, 5-5 लिटर, उगं विनाकारण काही काम नाही पण उगंच पाणी पित बसायचे. ते अभ्यास करीत नाही ती, पण पाणी पित बसते ती, अशा प्रकारे. त्यामुळं किडनीज मेंटेन फ्लुइड व्हॉल्यूम बाय रिमूव्हिंग एक्सेस H2. मग ते जर एक्सेस वॉटर झालेलं आहे, युरिया झालेला आहे, तो बाहेर काढणं, हेही होमिओस्टॅसिस मेकॅनिझमचं काम आहे किडनीद्वारे. तिसरं एक्झाम्पल आहे: इन्सुलिन रेग्युलेट ब्लड शुगर लेवल टू प्रिव्हेंट इट फ्रॉम द
हायपरग्लिसेमिया अँड हायपोग्लिसेमिया दोन टर्म आहेत, फार महत्त्वाचे आहेत, याला समजून घेऊयात आपण. हायपरग्लिसेमिया अँड हायपोग्लिसेमिया. हायपर या शब्दाचा अर्थ होतो जास्त, इनक्रीज, आणि ग्लिसेमिया या शब्दाचा अर्थ होतो ग्लुकोज. हायपो या शब्दाचा अर्थ होतो कमी म्हणजे लेस, आणि ग्लिसेमिया परत ग्लुकोज. म्हणजे जर ग्लुकोज जास्त वाढत आहे, बॉडीमध्ये ग्लुकोज जास्त झालेला आहे, तर त्याला हायपरग्लिसेमिया कंडिशन म्हणले. आणि बॉडीमध्ये ग्लुकोज जर कमी झालेला आहे तर त्याला हायपोग्लिसेमिया कंडिशन असं दिलं आहे. मग इन्सुलिनचं काय काम आहे, तर इन्सुलिन ब्लड शुगर लेवलला मेंटेन करते, ना हायपोग्लिसेमिया होऊ द्यायचे ना हायपरग्लिसेमिया होऊ द्यायचे. कारण हायपोग्लिसेमिया जरी झालं तरी ते बॉडीसाठी घातक आहे, हायपरग्लिसेमिया जरी झालं तरी तेही बॉडीसाठी घातक आहे. मग त्याच्यामुळे नंतर मग परत जर समजा ह्या इन्सुलिनचं फंक्शन इरेग्युलर झालं, डिस्टर्ब झालं, तर मग परत डायबिटीजसारखे रोग होतात. मग परत डायबिटीज इन्सुपिडस, डायबिटीज मेलेटस, ते पुढचं आहे, ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये नक्कीच पाहू ज्यावेळेस त्याचा संदर्भ येईल. इथं फक्त आलतं म्हणून एवढंच सांगितलं. त्यामुळं होमिओस्टॅसिसचे हे एवढे एक्झाम्पल्स आहेत. आजचा जो टॉपिक होता तो होमिओस्टॅसिस होता. मी एकदा क्विकली त्याला रिवाइज करतो, पाहूयात. Homeostasis is a term given by the Walter Cannon. Homeo means the same and stasis means the equilibrium. It is a process in which the body maintains its constant internal environment physiologically. फिजिओलॉजिकली जो इंटरनल इन्व्हायरमेंट म्हणजेच ECF म्हणजेच एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मेंटेन करायचे, त्याला होमिओस्टॅसिस म्हणले. द प्रोसेस टू मेंटेन बॉडी इक्विलिब्रियम इज होमिओस्टॅसिस. फंक्शन्स ऑफ होमिओस्टॅसिस एवढे 4 तरी मिनिमम आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे एक्झामसाठी. टू मेंटेन थर्मोरेग्युलेशन म्हणजे टेम्परेचरला रेग्युलेट ठेवणं. टू मेंटेन ब्लड शुगर लेवल, बॉडीची ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवणं होमिओस्टॅसिसचं कार्य आहे. टू मेंटेन pH ऑफ बॉडी अँड ऑल्सो टू मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स. होमिओस्टॅसिसमध्ये आपण 2 प्रकार पाहिलेत. ॲक्च्युअलमध्ये हे 11च्या ॲनिमल किंगडममध्ये जर तुमचं ॲनिमल किंगडम परफेक्ट असेल तर पोइकिलोथर्मस आणि होमिओथर्मस या दोन्ही टर्म तुम्हाला फार व्यवस्थित कळाले असतील. पोइकिलोथर्मस म्हणजे कोल्ड ब्लडेड, होमिओथर्मस मीन्स वॉर्म ब्लडेड. पोइकिलोथर्मस देअर बॉडी टेम्परेचर डायरेक्टली व्हॅरीज विथ द सराउंडिंग टेम्परेचर. ज्यांचं टेम्परेचर जे आहे इंटरनल बॉडी टेम्परेचर ते बाहेरच्या सराउंडिंग कंडिशन्सवरती डिपेंड आहे, त्यांना पोइकिलोथर्मस म्हणले. त्यांनाच एक्टोथर्म्स म्हणले. मी तुम्हाला सांगितलं एक्टो म्हणजे बाहेर, थर्म्स म्हणजे टेम्परेचर. ज्यांचं टेम्परेचरच बाहेरच्या कंडिशनवरती अवलंबून आहे त्यांना म्हणले एक्टोथर्म्स. होमिओथर्म्स ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोथर्म्स, आणि त्यांचे एक्झाम्पल्स आहे मॅमल्स आणि बर्ड्स. होमिओथर्म्स हे झालं. इथे एक इम्पॉर्टंट नोट सांगितली होती तुम्हाला, टेम्परेचर जर फॉल झालं, कमी झालं, तर आपल्या ब्लड व्हेसल्स कन्स्ट्रिक्ट करतात टू कन्झर्व द हीट, अँड इफ द टेम्परेचर रायझेस द ब्लड व्हेसल डायल्यूट टू डू द हीट लॉस. एक्झाम्पल्स याचे बघा. होमिओस्टॅसिस इज मेंटेन बाय रिमूव्हिंग CO2 फ्रॉम ब्लड. किडनी मेंटेन फ्लुइड व्हॉल्यूम बाय रिमूव्हिंग एक्सेस H2O अँड युरिया. अँड इन्सुलिन रेग्युलेट्स ब्लड शुगर लेवल टू प्रिव्हेंट इट फ्रॉम हायपरग्लिसिमिया और हायपोग्लिसिमिया. आता हे होमिओस्टॅसिसचं आपलं पहिलं लेक्चर होतं. या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण होमिओस्टॅसिसचे काय आहे, बेसिक टर्म्स, त्याचे फंक्शन्स आणि त्याचे क्लासिफिकेशन पाहिलं पोइकिलोथर्मस अँड होमिओथर्म्समध्ये. याच्यानंतर अजून एक आपलं होमिओस्टॅसिसचं लेक्चर होणार, ज्यामध्ये आपण फीडबॅक रेग्युलेशन घेणार आहोत. फीडबॅक रेग्युलेशन हे 2 प्रकारचं असते, त्याला आपल्याला भरपूर वेळ घ्यावा लागणार आहे, त्यामुळे ते नेक्स्ट लेक्चरला होईल. ओके, थँक्स.